स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं कविताच टेलरिंगमध्ये। तर आज आपण ना थोडंसं मुंड्याविषयी बोलणार आहोत। तर आपले ब्लाऊजमध्ये ना मुंडा हा खूप महत्त्वाचा असतो। जर मुंड्याचं माप जर चुकलं तर ब्लाऊजमध्ये चुन्या येतात किंवा शोल्डर उतरतं, मुंडा टाईट होतो किंवा लूज होतो। तर हा जो शेप आहे तो आपल्याला छाती मापानुसार आणि आपला जो गळा आहे त्याच्यानुसार आपल्याला हे माप कितीवर घ्यायचं आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी 36 मापाची ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे। तर 9 चोक 36, त्यानंतर गळा मी इथं 10.5 वर घेतलेला आहे। आर्म होल इथं मी 6.5 वर घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिले आपल्याला जेव्हा मुंड्याला शेप द्यायचा असतो ना त्यावेळेस आपल्याला पाव इंच ह्या प्रकारे आतमध्ये यायचं आहे गळ्याकडे, आणि तिथून आपल्याला ही तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे। शोल्डरकडे कुठेही कमी करायचं नाही आहे, फक्त खाली आपल्याला मध्ये यायचं आहे आणि तिरकी लाईन आखून घ्यायची आहे। कारण आपलं जेव्हा आपलं जे बॉडीचं जे माप असतं ना ते आपलं आहे ना, जो आर्म होल आहे ना बॉडीचा तो आपला असा गोल असतो, सरळ नसतो। त्यामुळे आपल्याला हे तिरपमध्ये यायचं आहे आणि मग हा आकार आपल्याला द्यायचा आहे। आणि हे सर्व छाती मापामध्ये आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी मध्ये यायचं आहे आणि माप द्यायचं आहे। जेव्हा तुमचा बोटनेक असेल तेव्हा आपल्याला 1 इंचमध्ये यायचं आहे आणि जेव्हा आपला डीप नेक असेल तेव्हा अर्धा इंचमध्ये यायचं आहे। आता जर समजा कॉलरचं ब्लाऊज आहे किंवा बोटनेक आहे आणि तुमचं छाती माप 28 ते 34 आहे तर हा शेप आपल्याला 1.5 इंचावर द्यायचा आहे। जर कॉलरचं ब्लाऊज असेल आणि 28 ते 34 माप असेल, बोटनेक असेल, तर आपल्याला हे जो मुंड्याचा शेप दिला आहे तो आपल्याला 1.5 इंचावर द्यायचा आहे। आणि हेच तुमचं जर गळा मोठा असेल, डीप नेक असेल, तुमचा गळा 7, 8, 9, 10 असा जर हा गळा असेल, डीप नेक असेल तुमचा हा, तर त्यावेळेस आपल्याला हे माप आहे ना आपल्याला कमी करायचं आहे, 1.25 इंचावर द्यायचं आहे। पाव इंच आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये चुन्या पडत नाही। कारण गळा मोठा असल्यामुळे गळा हा फैलला जातो आणि तो गळा फैलल्यामुळं तिकडे सरकला जातो, मुंड्याकडे गळा सरकला जातो आणि तिथे कपडा गोळा होतो। त्याच्यामुळे पाव इंच कमी करायचं आहे। आणि कॉलरचं आणि बोटनेक असल्यावर आपल्याला पाठीमागचा गळा हा पॅक असतो, त्याच्यामुळे तिथं 1.5 इंच घ्यायचं आहे। आता हेच जर माप तुमचं 36 ते 40 असेल तर कॉलरचं ब्लाऊज असेल, बोटनेक असेल, तर हे माप आपल्याला कितीवर घ्यायचं आहे? 1.25 वर घ्यायचं आहे, 1.25 वर घ्यायचं आहे। आणि समजा डीप नेक असेल तर ते माप आपल्याला 1.5 इंचावर करायचं आहे, पाव इंच आपल्याला कमी करायचं आहे। म्हणजे आपल्या जे इथे जे बारीक बारीक रिंकल्स पडतात ना ते पडत नाही, कारण मोठ्या गळ्यामध्ये आपला गळा हा जास्त फैलला जातो। आता मुंड्याला शेप द्यायचा असेल तर सगळं आपल्याला काय करायचं आहे, हे बघा ह्या प्रकारे आपल्याला शेप द्यायच्या आधी ना टेप आहे ना, हे बघा ह्या प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचं आहे, त्याचा मध्य काढायचा आहे। जर मध्य काढायला जमत नसेल तर ह्या प्रकारे मध्यात टेप दुमटून घ्यायचा आहे आणि वरती जिथपर्यंत आपण मार्किंग केली तिथून सरळ ठेवायचं आहे आणि तिथून खाली आपल्याला हा शेप द्यायचा आहे। म्हणजे वरती आपलं हे सरळ असतं आणि चुन्या पडत नाही, मेन म्हणजे चुन्या पडत नाही। हे झालं आता मागच्या मुंड्याचं सगळं। आता पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आपण। तर जेव्हा आपण पुढच्या मुंड्याला शेप देतो ना त्यावेळेस आपल्याला इथलं आहे ना आपल्याला दोघांमध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे, अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे। जर समजा तुम्ही हे 1.5 इंचावर मुंडा टाकलेला असेल तर आपल्याला 1 इंचावर टाकायचा आहे आतला। जर 1.25 वर टाकेला असेल तर त्याच्यामधून अर्धा इंच कमी करून हा आतला मुंडा टाकायचा आहे। आता आपण ही खोली कितीची द्यायची, जी मुंड्याची जी खोली देतो आपण, जी लाईन आखतो ती आपल्याला मापानुसार किती द्यायची आहे। तर तुम्ही जेव्हा तुमचं माप 28 ते 34 असेल ना त्यावेळेस ही 5.5 वर घ्यायची आहे। आणि जर तुमचं माप 36 ते 40 असेल तर 6 वर घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे जर माप गेलं तर 6.5 पावणे 7 इतकं तुम्ही घ्यायचं आहे। पण हे घेतल्यानंतर मात्र आपल्याला आपण जो काही बॉडीवर मुंड्याचं माप मोजलेलं असेल ते माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे। जी 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडली ती आणि वरती आपला अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे ते सोडून आपल्याला मुंड्याची खोली मोजून घ्यायची आहे। आता ती मोजल्यानंतर ती जर मोजली नाही आणि डायरेक्ट जर मुंडा कट केला तर मुंडा आपला कमी जास्त होऊ शकतो। कारण एक छाती माप असणारे जर 28 छाती माप, समजा 4 कस्टमरांचं माप 28 आहे
तर त्यांचा मुंडा सेम येईल असं नसतं. प्रत्येकाच्या मुंड्यामध्ये काही ना काही 1 इंचाचा अर्धा इंचाचा बदल राहतो. त्यामुळे आपल्याला मुंडा हा मोजून घ्यायचा आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार देताना आहे ना आपल्याला हे बघा, जर समजा आपला मुंडा जर समजा कमी भरला, आपण मुंडा जर मोजला आणि कमी भरला, तर आपल्याला ह्या प्रकारे खाली यायचं आहे आणि पुन्हा मुंड्याला सेप द्यायचा आहे. खाली आपल्याला एक लाईन आखायची आहे आणि तिथून मुंड्याला आपल्याला पुढच्या मुंड्याला आणि मागच्या मुंड्याला पुन्हा सेप देऊन घ्यायचा आहे. आता हे बघा, याच्यामध्ये मुंड्याचा सेप देताना थोडे कष्ट आपल्याला लागतात, थोडा वेळ लागतो. पण ब्लाऊजची फिटिंग जर चांगली पाहिजे असेल तर आपल्याला थोडेफार कष्ट तर आपल्याला घ्यावेच लागणार आहे. नाहीतर जर मुंड्याचा सेप आपण अंदाजी जर दिला तर ब्लाऊजमध्ये तो प्रॉब्लेम येणार. अंदाजी काम अजिबात करायचं नाही आहे. आता त्यानंतर आहे बघा, असं आपण अर्ध्या टेप देऊ म्हटलं आहे, जिथून ही मार्क केले आहे पुढच्या मुंड्याला सेप देताना, तर आपली जी आपण शिलाई मार्जिन घेतली ना तिथून थोडंसं मध्ये यायचं आहे आणि मग तिथून आपल्याला हा सेप द्यायचा आहे. मग तिथपर्यंत आपल्याला हा जो मार्क जो करणार आहे आपण तो थांबवायचा आहे. म्हणजे मध्ये थोडंसं यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जो कपडा आहे ना तो आपला कट होत नाही आणि तिथं मुंडा लूज पडतो. जर असं केलं नाही तर मुंडा हा लूज पडतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते बघा. अशा प्रकारे आपल्याला सेप द्यायचा आहे. पूर्ण बाहेर नाही न्यायचं आहे, तुम्हाला आतमध्येच तिथं थांबवायचं आहे आणि तिथून सरळ घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मुंड्याचा सेप दिल्याने ना तर मुंड्यामध्ये चुन्या वगैरे पडत नाही. मुंडा हा एकदम व्यवस्थित छान असा फिटिंगमध्ये बसतो. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.